झी 24 तास एक पाऊल पुढे। 93व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे। परिसंवाद, प्रकट मुलाखती आणि हिंदी मराठी नाटकांच्या प्रयोगांनी सजलेला आजचा दिवस आहे। नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन आगाशे आणि माजी अध्यक्ष श्रीकांत मोघे यांची प्रकट मुलाखतीनं दिवसाची सुरुवात झाली। त्यानंतर जुन्या नाटकांची निर्मिती, खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका या विषयावर एक परिसंवाद झाला। मराठी रंगभूमी नव्या नाटकांच्या शोधात या परिसंवादात नाटकांच्या सद्यस्थितीवर चर्चा रंगली। त्याशिवाय समारोपानिमित्त वामन केंद्रे यांचं प्रिया बावरी हे हिंदी नाटक आणि शंभूराजे हे ऐतिहासिक मराठी नाटक सादर होणार आहे। आज जुन्या नाटकांची निर्मिती, खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका आणि मराठी रंगभूमी नव्या नाटकांच्या शोधात या विषयावर परिसंवाद रंगले। या परिसंवादात सहभागी होत रंगकर्मींनी आपली परखड मतं मांडली। सविता मालपेकर, वामन केंद्रे, जयंत पवार हे या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते। बारामतीत सुरू असलेल्या नाट्य संमेलनाचा आज समारोप होतोय। 2 दिवस सुरू असलेल्या या नाट्य संमेलनाला बारामतीकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी जाणून घेतल्या बारामतीकरांच्या भावना। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला बारामतीमध्ये सुरुवात झाली आहे आणि रसिक प्रेक्षकांचा या संमेलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। काल झालेले अनेक कार्यक्रम प्रेक्षकांनी अत्यंत आनंदाने त्याची मजा लुटली आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आजही अनेक रसिक सकाळपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत, ती सुरू होण्याची वाट पाहत आहेत आणि ते अटेंड करतात। तर आपल्याबरोबर काही बारामतीकर आहेत, आपण त्यांना विचारूयात की 17 वर्षांनंतर बारामतीमध्ये नाट्य संमेलन होतंय, त्यांना काय वाटते याबद्दल? काय सांगाल? बारामतीमध्ये नाट्य संमेलन सुरू झाले 1995 साली नाट्य संमेलन बारामती आयोजित केलं होतं। त्यावेळेस आम्ही लहान असल्यामुळे काय आम्हाला त्यावेळेस एवढा गंध नव्हता। त्यानंतर आता गेल्या महिन्यामध्ये आदरणीय अजितदादांनी आम्हाला जाहीर केलं की बारामतीमध्ये नाट्य संमेलनचा कार्यक्रम घ्यायचा आहे असं। या नाट्य संमेलनाबद्दल, त्यामुळं नाट्य संमेलनाबद्दल मनामध्ये खूप अशी उत्सुकता होती, नक्की काय असणार आहे, नक्की कशा पद्धतीचं संमेलन, नक्की कोण कलाकार येणार वगैरे, ह्या पद्धतीचे तमाम बारामतीकरांना खूप उत्सुकता होती। आणि त्याचबरोबर या उत्सुकतेबरोबर हे नाट्य संमेलन पवारसाहेबांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जन्मशताब्दी महोत्सव वर्ष असल्यामुळे या वेळेस होत असल्यामुळे तशी बारामतीकरांची जबाबदारीही खूप वाढली होती नाट्य संमेलन पार पाडण्यासाठी, यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी। कला निर्मिती मार्ग सोपा सुखाचा, कला आणि ते नित्य संवर्धनाचा, कला ईश्वराच्या स्वरूपात पाही म्हणून आम्ही ती आदरावी आणि असं हे कलेचं कुठलंही रूप हे नेहमी आनंद देणारं असं असतं। आणि या नाट्य संमेलनामध्ये आल्यापासून इथल्या विविध क्षेत्रातल्या व्यक्ती आम्हाला अतिशय जवळून बघायला मिळाल्या। त्यांचा सहजपणा, त्यांचा सरळ स्वभाव, त्याचबरोबर इथल्या प्रत्येक गोष्टींची एक बारकाव्याने जवळून पाहण्याची अशी आमची जी इच्छा होती ती या संमेलनाच्या निमित्ताने पूर्ण झाली। इथल्या नाट्यरसिकांना नाट्य संमेलनाबद्दल उत्सुकता होती आणि खूप आनंदही आहे की बारामतीमध्ये आज नाट्य संमेलन होतंय आणि त्याबद्दल हे वारंवार व्हावं, नाटकं वाढावीत, ती नाटकं बारामतीमध्ये यावीत अशी त्यांची इच्छा आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानमोल बरोबर अश्विनी पवार, बारामती। झी 24 तास एक पाऊल पुढे।